मित्रांनो, दुसरा प्रश्न सोपा आहे. सोपा इन द सेन्स मी कसं म्हणतोय की खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न दुसरा जो आहे तो दुसरा आहे प्रश्न पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामध्ये हे सर्व प्रश्न येणार आहेत. प्रश्न दुसऱ्याला 2 मार्क आहेत. म्हणजे तुम्हाला एक कळलं पाहिजे, या प्रश्नाची उत्तरं लिहित असताना आपल्या उत्तरामध्ये कमीत कमी 4 मुद्दे अपेक्षित आहेत. आता यातला आपण पहिला प्रश्न बघूयात. त्या पहिल्या प्रश्नामध्ये मुक्तपतन, गुरुत्वत्वरण, मुक्तिवेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय? तुमच्या लगेच लक्षात यायला पाहिजे की या व्याख्या विचारलेल्या आहेत. व्याख्या किती विचारल्या आहेत? 4 विचारल्या आहेत. याचा अर्थ प्रत्येकी अर्धा मार्क आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्याला स्वाध्याय सोडवत असताना प्रश्नपत्रिकेमध्ये नेमका हा प्रश्न कुठं येणार आहे आणि मार्कांची गुणांची विभागणी काय आहे तेही कळलं पाहिजे. आता मुक्तपतनची व्याख्या काय आहे? जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्तपतन म्हणतात. म्हणजे ही वस्तू आहे आणि ही वस्तू गुरुत्वीय त्वलनाच्या बलामुळे गतिमान झाली की त्याला म्हणायचं मुक्तपतन. म्हणजे त्या मुक्त शब्दावरून तुम्हाला पहिल्यांदा मुक्तपतन याचा अर्थ कळला पाहिजे. मुक्त म्हणजे मोकळ्या, म्हणजे त्याच्यावर बल लावल्यानंतर तो फ्रीली मोकळ्या मनाने फिरणार आहे. आणि पतन म्हणजे एका जागेकडून दुसऱ्या जागेकडं. व्याख्या मित्रांनो अशा लक्षात ठेवायच्या असतात. अर्थ लक्षात राहिला ना की व्याख्या आपोआप लक्षात राहते. दुसरा त्यांनी म्हणतो आहे गुरुत्वत्वरण. पृथ्वीच्या गुरुत्वीय बलामुळे वस्तूचे त्वरण होते, यास गुरुत्वत्वरण म्हणतात. त्वरण हा एक शब्द झाला आणि गुरुत्व हा दुसरा शब्द झाला. गुरुत्व म्हणजे पृथ्वीच्या केंद्रस्थानी असलेलं जे बल असतं ते बलाला आपण आकर्षण म्हणतो, त्याला गुरुत्वाकर्षण म्हणतात, त्यालाच गुरुत्व बल म्हणतात. मग त्या गुरुत्व बलामुळे जे त्वरण निर्माण होणार आहे त्याला आपण गुरुत्वत्वरण म्हणतो. म्हणजे जो शब्द आहे ना त्या शब्दाचा अर्थ विज्ञानामध्ये समजून घ्यायचा असतो. म्हणजे मग आपोआप प्रश्नाचं उत्तर पाठ करावं लागत नाही. तिसरा त्याने म्हटलेला आहे मुक्तिवेग. हा थोडासा मोठा संबोध आहे. एक विशिष्ट आरंभवेग असा असेल की त्या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणावर मात करू शकेल व ती परत पृथ्वीवर पडणार नाही. आरंभवेगाच्या या विशिष्ट मूल्यास मुक्तिवेग असं म्हणतात. मुक्तिवेग याचा अर्थ असा आहे की तुम्हाला कळलं पाहिजे, कोणतीही वस्तू, समजा ही वस्तू मी फेकली वर, हा खडू मी फेकला तर तो खाली पडतोय. याचा अर्थ काय? तो गुरुत्वीय बलामुळं, गुरुत्वाकर्षणामुळं खाली पडतो. पण इथं काय म्हटलेलं आहे? इथं म्हटलेलं आहे मुक्तिवेग, की ही वस्तू खाली न पडता वर जाणार आहे. मुक्तिवेग, की एखादी वस्तू वेगात असेल तर ती गुरुत्व बलामुळे, गुरुत्वाकर्षणामुळे खाली न पडता वर गेली तर तो मुक्तिवेग. हे समजून घ्यायचा भाग आहे. समजलं की आपोआप प्रश्नाचं उत्तर लक्षात राहणार आहे. आणि तिसरा त्याने म्हटलं आहे केंद्रकीय बल. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास केंद्रीय बल असं म्हणतात. तुम्ही विचार करा की पृथ्वीचा गोल आहे आणि पृथ्वीच्या गोलाला केंद्रस्थानी सगळं बल एकवटलेलं आहे. प्रत्येक पदार्थ त्या बलाकडं आकर्षित होत असतो. प्रत्येक कुठला पृथ्वीवरचा कोणताही पदार्थ असू देत, तो त्या केंद्रस्थानच्या पृथ्वीच्या केंद्राच्या बलाकडे आकर्षित होत असतो. आपल्याला वाटतं की आकर्षित झाल्यानंतर मी पडत कसं नाही, तर तुमच्या अंगी जडत्व असतं त्यामुळे तुम्ही पडत नाहीत. पण तुमच्यावर पृथ्वीच्या केंद्रस्थानाचं आकर्षण आहे आणि त्याला आपण केंद्रकीय बल म्हणतो. म्हणजे हे एकदा तुमच्या लक्षात आलं ना की व्याख्या तुमच्या आपोआप लक्षात राहतील. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे केपलरचे 3 नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मोडण्यास कशी मदत झाली? केपलरचे 3 नियम फार महत्त्वाचे आहेत. या गुरुत्वाकर्षण धड्यामध्ये
सर्वात महत्त्वाचं काय आहे तर केपलरचे नियम आहेत. केपलरचे नियम मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो तिन्हीच्या तिन्ही. आणि केपलरचे 3 नियम आहेत ना, मी तुम्हाला असं सुचवेन की केपलरचे 3 नियम आहेत ना, ते तुम्ही कविता जशी पाठ करताना तसे पाठच करून टाका. केपलरचे 3 नियम या धड्यातले महत्त्वाचे असल्यामुळं परीक्षेत यावर हमखास काहीतरी एखादा तरी प्रश्न येतोच. तिन्हीच्या तिन्ही नियम सोपे आहेत. तिन्ही नियम पाठ करायला अवघड नाहीत. नियम पहा. पहिला नियम आहे ग्रहाची कक्षा. ग्रह तुम्हाला माहिती आहेत, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी याला आपण ग्रह म्हणतो. त्याच्या भोवतीची जी त्याची वर्तुळाकार कक्षा असती, ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून गोल असतो. आणि तुम्हाला अंड माहिती आहे, अंड आपण जे अंड खातो ते गोल नसतं, ते लंबवर्तुळाकार आहे. प्रत्येक ग्रहाची कक्षा ही लंबवर्तुळाकार आहे. लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतोय. प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतोय, स्वतःभोवती फिरतोय, सूर्याभोवती फिरतोय. तर त्या ग्रहांची कक्षा लंबवर्तुळाकार असून ती सूर्याच्या केंद्रस्थानी आहे. याला केपलरचा पहिला नियम म्हणतात. केपलरचा दुसरा नियम काय आहे तर केपलरचा दुसरा नियम आहे की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ व्यापन करते. पहा, ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा म्हणजे ग्रह या ठिकाणी आहे, सूर्य या ठिकाणी आहे, त्यांना जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. म्हणजे विशिष्ट कालावधीमध्ये क्षेत्रफळ, याचा अर्थ लांबी गुणिले रुंदी, हा क्षेत्रफळ व्यापन करते म्हणजे समान असतं. हा दुसरा नियम आहे. आणि तिसरा नियम महत्त्वाचा आहे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या घनता समानुपाती असतो. T² डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R². इथं तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे, हा प्रत्येक शब्द समजून घेतला पाहिजे. सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्तकाचा वर्ग, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाचा म्हणजे ग्रह सूर्याभोवती फिरतायत त्याला परिक्रमा म्हणतात. वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, ग्रहाचं आणि सूर्याचं अंतर आहे, ते जे अंतर आहे ते अंतर म्हणजे त्यांची फिरण्याची परिक्रमा आणि सूर्यापासून ग्रहापर्यंतचं अंतर, या दोघांच्या मधला हा संबंध आहे. हे दोघं एकमेकाला तुम्ही त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणतात की तुम्ही त्याला समानुपाती म्हणतात. असं जर समजून घेतलं म्हणजे तुम्हाला सूर्याची परिक्रमा आणि सूर्य आणि ग्रहामधलं अंतर असं लक्षात ठेवा. म्हणजे ही तुम्हाला लक्षात राहील केपलरचे नियम. म्हणून केपलरचे 3 नियम अत्यंत महत्त्वाचे आहेत. हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर वजन आणि वस्तुमान यातला फरक हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे फरक स्पष्ट करा, याच्यामध्ये वजन वस्तुमानाचा नक्की प्रश्न विचारतात. तुम्हाला एक पहिलं कळलं पाहिजे, वस्तुमान म्हणजे काय. समजा हे डस्टर आहे, डस्टरचं वस्तुमान याचा अर्थ काय तर ह्या डस्टरमध्ये असलेला कणसंचय की छोट्या छोट्या कणांनी हे डस्टर तयार झालेलं आहे. सगळे कण एकत्र आले की त्याला म्हणायचं वस्तुमान. म्हणजे वस्तुमान म्हणजे कणसंचय. आणि वजन म्हणजे काय तर वजन म्हणजे याच्यावर असलेलं पृथ्वीचं आकर्षण बल, याच्यावर असलेलं पृथ्वीचं आकर्षण बल त्याला आपण वजन म्हणतो. म्हणजे कणसंचय, वस्तूमधला कणसंचय हे झालं वस्तुमान आणि वस्तूवर असलेलं पृथ्वीचं आकर्षण बल हे झालं वजन. हा एकदा महत्त्वाचा भाग लक्षात ठेवला पाहिजे. नंतर वस्तुमान कशात मोजतात तर वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात. वस्तुमान हे किलोग्रॅममध्ये मोजतात. आपण म्हणतो ना साखर विकत आणली तर साखर 1 किलोग्रॅम वस्तुमानाची साखर आणली मी, हा त्याचा अर्थ आहे.
म्हणजे साखरेचा कणसंचय 1 किलोग्रॅम आहे. वजन कसं आहे? वजन म्हणजे आकर्षण बल आहे. तर आकर्षणाचं युनिट आहे न्यूटन. त्यामुळं वस्तुमानाचं एकक झालं किलोग्रॅम, वजनाचं एकक झालं न्यूटन. 2 फरक लिहिले की तुम्हाला 2 मार्क मिळणार आहे. म्हणून वजन आणि वस्तुमान हा संबोध ज्याला कळला आहे त्याला फरक लिहायला काहीही अडचण नाही.